शुभ सकाळ. मी निघालोय आता जरा बाहेर निघालो इस्लामपूरला एवढं व्हिडिओ लवकर? काढायला. सरांसोबत चाललोय आता. शेतकरी राजा आमचे सर आहेत, शेतकऱ्यांचे राजा. त्या राजाचा व्हिडिओ काढायचा आहे आता. सरांचं शूट असतं मधून अधून, मग प्रज्वल जात असतोय त्यांच्याबरोबर. चला जातो मग. बाय. जातो नाही म्हणायचं, येतो म्हणावं. येतो गाईज, येतो. नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? तर आम्ही पण मजेत. तर इकडं प्रज्वल आज गेलाय सरांबरोबर शूटला, आणि आम्ही वॉकिंगनं आल्यानंतर साहेबांनी आंघोळ वगैरे करून नंतर लागलेत बाहेरची अंगणातली जरा साफसफाई करायला. तर इथं गवत थोडंसं होतं, तर गवत काढायला लागलेत बघा. इकडे यांनी गवत वगैरे काढलं, नंतर फ्रेश होऊन जेवण केलं आणि मग आता निघालेत दुकानात. तर नेहमी हे दुकानात जाताना सायकलवर जातात बरं का. गाडी आहे, गाडी घरी असते अशीच पडलेली असते, परंतु अजिबात गाडी घेऊन जात नाही तर मग प्रज्वलच त्याला ज्यावेळेस कुठं जायचं असेल त्यावेळेस घेऊन जातो, नाहीतर गाडी घरीच असते. साहेबांना जरा व्यायामाची आवड असल्यामुळं ते दुकानात सायकलवरच जातात. तर ही आमचं कपाट आहे बघा, आणि कपाट म्हणजे ह्याला काही दरवाजा वगैरे केले नाहीत, आम्ही पडदा लावलाय. नेहमीच घरी आमचं सांगितलं तुम्हाला, अजून बरंचंच काम राहिले आणि अशा प्रकारे पडदा लावलाय आणि तुम्ही बघू शकता कसा हा पसायला आहे आमच्या कपाटात. तर आज हीच मला आवरायचं आहे. साक्षीला म्हटलं जरा आवरून लाग, तर होय म्हणली. मग आता होय म्हणते म्हणजे पटकन आवरून घ्यावं म्हणत्या. तर झालंय काय माहितीये का, हा कप्पा साक्षीचा आहे आणि ही दोन्ही कप्प माझा आहे. पण गंमत अशी झाली की मला ही दोन्ही पण कप्प पुरत नाहीत, म्हणून आता ती म्हणतेय की मी तुझे जे कप्पे आहेत ते मला दे आणि माझा तुला घे म्हणते. मग आता आणि काय होते, तिच्या कप्प्यामध्ये मी माझ्या साड्या परत अजून ठेवत असते, त्यामुळे ती जास्तच वैतागायला लागली. म्हणून म्हणलं बाई तुला घेऊन टाक वरचं, मी ठेवते खाली, मला पण सोपं जाते. तिची जशी उंची जास्त आहे, माझी कमी आहे, त्याच्यामुळे मग मला घेताना त्रास होते, मला कपडे सापडत नाही, रोजच प्रॉब्लेम होते. म्हणून म्हणलं आता खाली मी ठेवणार आहे. तसं तर मी क्लॉथ ऑर्गनायझर मागवलंय, पण ती येईपर्यंत मला जास्तच त्रास व्हायला लागला. तर ती येईल तेव्हा तोपर्यंत आवरून घेते. आणि इथं काय झालंय, ह्या बॅगमध्ये साक्षीची कपडे येते, इथं पण कपडे येते, बेडमध्ये पण कपडे येते आणि भरपूर कपडे येते. माझी ह्या दोन्ही बॅगमध्ये कपडे येते. इतके कपडे झाले की काय विचारायला नको, कपडे ठेवायला कपाट पूर्ण झाले आम्हाला. मग आता म्हणलं नीटनेटकं ठेवावं. तर आता बघा, आता पहिली सगळे कपडे काढून घेते. बघा साड्या तर इतक्या झाल्या, काय विचारायला नको. तर बघा हा माझा ब्लाऊज छान आहे बघा. तर हा मी शिवलाय बरं का, त्याला डिझाईन आधीच होती, फक्त शिवला. किती कपडे काय विचारायला, माणसाला किती जरी कपडे असले तरी कमीच पडते ती. इतकी कपडे तरी नाही 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 असते अजून. सगळी बघा, म्हणजे ह्यातनं पर्स पण अशा असते. पर्स पर्स सगळ्या माझ्याच कप्प्यात पर्स ठेवले तर छोट्या छोट्या पर्स ती तिच्या कप्प्यात ठेवते, म्हणून वैतागायला लागली मला. ती म्हणते माझा कप्पा तुझा कप्पा सोडते आणि माझ्या कप्प्यात ठेवते. माझा कप्पा एवढा मोठा नाही, माझ्या बाकीचं सगळं असलंच ठेवलंय आणि सांगते माझा कप्पा आता ठेव तुझ्याच कप्प्यात सगळं, मला काय. आता ह्या साड्या, आता इकडे माझा ड्रेस आहे, तो ड्रेस घडी घातलेला ड्रेस आहे, त्याला तर हात सुद्धा लागला नाही, जसं तसं आहे. मग ते घातलेलं घडी, पण आता मी ठेवू कसं, मला प्रश्न पडलाय. आता ही एवढा कप्पा तर मला पुढे ठेव, एका बाजूला ड्रेस एका बाजूला साडी, कशी ठेवणार ग, मला पुरेल का? बघ ट्राय कर. काढी सगळं. आता ही माझी झाली कपडे, हिची कपडे बघा, हिची कपडे सगळे, ही एवढी सगळी माझीच कपडे. ही सगळी रोजची वापरायची, ती नवीन ह्याच्यामध्ये, ती बॅगांमध्ये. साक्षी मात्र नीटनेटकी ठेवली. माझी नीटनेटकीच असते, तूच खराब करते माझा कप्पा. ए देखो, मी नाही खराब करत, उगा म्हणत असते. तुम्ही स्वेटर घालत नाही, स्वेटर काढले, शॉल काढले, सगळं काढलंय, नाही काही त्याला काय म्हणते कप्तान. भारी आहे बघ, छान आहे की. कसं बघ बघ कसं असं पण घालू शकतो, काढून घ्या छान. असं पण मला असं आवडतं तुम्हाला. कसं घालतो रुमाल 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 कुणा पाहिजे अगं रुमाल विसरत नको, एका साईडला ठेव, मग परत साफ मी करायला. ही काय आहे बघू. हा, ही पण माझंच सगळे ठेव, माझं काय
माझं महत्वाचं सामान असते बघ. आमच्या किचनला किचन ट्रॉल्या नसल्यामुळे मी किचनचे कपडे पण साक्षीच्या कप्प्यात एका साईडला ठेवत होती, पण तिला अजिबात आवडत नव्हतं ते. तर ती म्हणते आता काय करशील, आता कुठं ठेवणार आहे किचनचे कपडे, ठेव तुझ्या कपड्यामध्ये. कपड्याचं कपाट असो किंवा भांड्याचं कपाट असो, कितीही स्वच्छता केली तर ही अस्ताव्यस्त होतं किंवा थोडंफार धूळ वगैरे जमा होतच असते. तर मग म्हणलं आता पहिल्यांदा हे पुसून घ्यावं. तर ह्याच्या खाली जे कागद टाकलं होते मी आत्ताच टाकले होते, खूप दिवस झालं नव्हतं हे सगळं आवरून. पण म्हटलं आता हे वरचं खाली खालचं वर करायचे आहेत कपडे, तर परत एकदा आता पुसून घ्यावं म्हणून आता हे पुसून घेऊन हीच मी कागद वगैरे टाकणार आहे. आता काय कागद बदलणार नाही मी. आणि आता आम्ही दोघी आधी साक्षूची कपडे व्यवस्थित घडी घालून ठेवणार आहे. परंतु बघा आता मी कपडे घडी घालून ठेवायला आले, पण हिला अजिबात पटत नाही मी कपडे घडी घातलेली. हिची वेगळी स्टाईल आहे कपडे घडी घालण्याची. मला म्हणते अशी घडी घालत जा, कशी पण घडी घालून ठेवते. बघा लगेच काढला आणि आपल्या पण घडी घालून ठेवायला लागलेली. आणि मला म्हणते हे बघ तुला मी शिकवते अशी घडी घालायची असतात कपडे. ये देखो गाइस, ये भी है मेरे पास. ये भी है इसके पास. ये मैंने ये पहन के नहीं 6-7 महीने पहले पहना था, उसके बाद नहीं पहना. अगं मम्मी काय त्या मदत कर. बाई तुझ्या कपड्यात मी कपडे घडी घालायला लागली तर तुला पटत नाही, मग आता काय करावं मी. तर हे बघा हिच्या आंटीने शिवले ही बरं का. तिची आंटी म्हणजे आत्या. तिला आत्या म्हणलेलं आवडत नाही, आंटी म्हणायला लागते. आंटी आंटीने व्हिडिओ बघितला आणि म्हणली काय माझी चर्चा करतोय. तर हिच्या आत्यानं म्हणजे तिची छोटी आत्या आहे आंटी, तिनं ड्रेस हा शिवलाय बरं का. त्यांना खूप छान छान येतं शिवायला, मस्त शिवतात. बरंच काय काय शिवत असेल. त्यांचा चॅनल पण आहे, हा स्टिच विथ आशा नाव आहे त्यांच्या चॅनलचं. त्याच्यावर साड्या स्टिचिंग वगैरे करायला शिकवतात. आणि त्यांचा व्लॉगचा पण चॅनल आहे बरं का, पाटील फॅमिली इन केरला व्लॉग. तर केरलामधले जी प्रेक्षणीय स्थळं वगैरे आहेत ती तुम्हाला त्या चॅनलमध्ये बघायला मिळतील. आणि माहिती पण सांगतात त्या केरलामधली. एवढी कपडे आहेत पण साक्षीसारखी कुरकुरुती. मला कुठं कपडे येतील, मला कुठं कपडे आहेत. बघा दोघीजणी घडी घालतो तरी किती वेळ आम्ही कपडे घडी घालत होतो. आणि तिची बॅगमध्ये कपडे आहेत, अजून बेडमध्ये पण कपडे भरपूर आहेत. हे फक्त रोजची वापरायची आणि काही अशी थोडीफार नवीन पण आहेत, ती एका साईडला आम्ही ठेवायला लागलो आहे. तर अशा प्रकारे आम्ही दोघींनी तिची सगळी कपडे आहेत ती घडी घालून व्यवस्थित ठेवलेली आहेत. आता माझी राहिलेत, पण तिचं आहे कॉलेज. आता काय करते बघू. थंडी आहे सगळी, कसं कसं काय करायचं. खाऊन आलो मी आता. काय काय खाल्लंस रे. असू दे काही सारखं काय तर काय. पप्पा मला मगाशीच 4 महिने झाले काय खाल्लं नाही बाहेर. आता खाल्लंय. आता पहिल्यांदा माझ्या साड्या घडी घालून ठेवते. तर ज्या घडी घातलेल्या होत्या साड्या त्या तशाच मी घडी घालून ठेवल्या. आणि काही विस्कटलेल्या होत्या, ज्या म्हणजे घडी वगैरे विस्कट होती त्या साक्षी घड्या घालायला लागलेल्या आहे. तर अशा प्रकारे आम्ही साड्या पहिल्यांदा घडी घालून ठेवल्या. आणि नंतर आता मग जे बाकीचं छोटं मोठं साहित्य कपडे आहेत, परकर ब्लाउज वगैरे किंवा ड्रेस आहेत, तेही आम्ही दोघी घडी घालून ठेवतो. तर साक्षू खाली बसून सगळी कपडे घडी घालून देत होती मला आणि मी उभी राहून एक एक कापड ठेवत होती कपाटामध्ये. आता मी लागले परकर ठेवायला. तर अगं ही असं नाही ठेवायची, नीट ठेवायची घडी. माझे स्वतःचे कपडे सांगतात मला कशी घालायची. माझं ब्लाऊज बसतात मॅडम. किचनचे कपडे ठेवत नसते इथं. टाकायचं माझे तेवढं. मी किचनच्या कपड्याला कुठं काय जागा करीन, पण किचनचे कपडे माझ्यात ठेवत नसते. अशी ठेवायची. किती छान. काय सुद्धा नीट ठेवत नाही तिथे तू. ठेवती बाई तुझे उलटाच बरं कर. माझं मला गोड. सरळ तरी करायचं की मग. तुझे ड्रेस पण उलटत. अहो उलटच ठेवलं तू. आज नसते असं सेट इथं काय नाही ठेवलं. नाही इथं ब्लाऊज ठेवणार आहे माझं. तर महाग दिसते ती एवढी कपडे आमची ठेवून झालेली आहेत, म्हणजे जवळजवळ सगळीच कपडे ठेवलेली आहेत. आणि खाली बघा एवढी कपडे अजून राहिलेली आहेत. तर आता ही कुठं ठेवायची तू विचार करतोय है नाही ग. कुठे ठेवायची काय. माझ्या पर्स आहे अजून, कुठे ठेवायची. पर्स टाकायचं तुझ्या कपड्यात तशा. तुझ्या आता उठून दिसायला लागले साड्या वगैरे. होय अगं. तर ह्या सगळ्या साड्या आहेत माझ्या. इथं ठेवलेत परकर, पाठीमागं ब्लाऊज ठेवलेत. साड्यांचे ब्लाऊज आहेत ते साड्यांमध्येच ठेवलेत. आणि जे इतर असतात ना ब्रॉकेट्स, ते आपण कुठल्या पण साडी घालू शकतो, ते ब्लाऊज आहेत इथं पाठीमागं ठेवली ती. आणि यात पण साड्याच आहेत त्या, ह्यात नवीन साड्या आहेत त्या. आता काय झालंय, ही फुल भरलंय ही फुल भरलंय, ह्यात बसणं झालंय या दोन्हीत पण. आणि म्हणून मग ह्या बॅगमध्ये ठेवले, पिशवीमध्ये ठेवलेत अजून. तर हे नुसतं टॉप आहे इथं.
पाठीमाग ड्रेस आहे सेट पॅन्ट टॉप दिसतं वर पण अडकवले तर काय. आणि आता ही साड्यांवरचं मॅचिंग ब्लाऊज आहे तर ती पण वर राहिलं चुकून, ती पण आता ठेवून टाकायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय अजून बसते का बघणार आहे आता मी. बघा ह्याच्यात पण बघा. भरपूर साड्या आहेत. आणि अजून 3 साड्या पिको फॉलला दिल्या त्या अजून ऍड होणार आहेत त्या. अजून म्हण नाही तू माझ्याकडे साड्या म्हण नाही माझ्याकडे साड्याच नाही त्या. हा नाही ते कुठे दिसतंय. साड्या आहे त्या तरी जाऊ दे, मी नंतर ठेवते. आणि हा पडदा पण मला शिवायचा होता ग. तर ते काय झालंय माहितीये का, हा पडदा आम्ही डीमार्ट मधनं पहिलाच आणला होता, जुना झालाय. आमच्या घराला दरवाजा वगैरे नव्हतं त्याचा आम्ही पडदाच लावत होतो. मग परत काय झालं, आता एक कपाटाला पण चांगलं दिसत नाही ना असं उघडं ठेवल्यावर, म्हणून मग हा एक पडदा आणला. पण हा पूर्ण पुरत नाही, म्हणून आता काय करणार आहे मी, हा जो पडदा आहे ना असा कट करणार आहे. असं कट करणार मधनं बघा, असा निम्मा कट करणार आहे आणि ह्याला अटॅच करणार आहे असं. इथं अटॅच करणार आहे, एवढा कमी पडतोय. तिकडे लावून असं एवढा शिवून काढायचा. असं अटॅच केला तर मग हे पूर्ण बस पॅक होते, काही दिसत नाही, व्यवस्थित दिसते. असं करूया. छान जाने कौन है तू मेरी मैं ना जानू ये मगर. तर इथं माझ्याकडे बसण्यासाठी 2 आजी आल्या होत्या. तर ह्या आहेत त्या ह्यांच्या नातीकडे आल्या होत्या, आमच्या गावच्याच आहेत त्यामुळे आल्या होत्या माझ्याकडं. आणि इथं बसलेत त्या माई. तर ह्या माई त्या काय इथंच राहतात त्याच्यामुळं आमच्या घरासमोर, त्यामुळं त्या माझ्याकडे येत असतात रोज. तर ह्या ज्या आजी आहेत त्या मला नेहमी आल्यावर म्हणते मी तुला अभंग म्हणून दाखवते, गवळणी म्हणून दाखवते असं म्हणल्या. म्हणून मग म्हणलं मग दाखवा तुम्ही म्हणून. मग आता लागलेत त्या अभंग म्हणायला, तर तुम्ही ऐका. घरीच पंढरपूर माई पित्याची करिता सेवा इजन होते दूर तुमच्या घरीच पंढरपूर. गवळण पण ऐकू यांच्यातून. कोणी तर ह्यांचा आवाज खूप छान आहे, एकदम सुरेख मस्त म्हणजे त्या रोज हरिपाठ वगैरे म्हणलं जातात त्याच्यामुळं त्यांचं सगळं तोंडपाठ आहे. तर अशा प्रकारे त्या छान असं म्हणत होत्या गवळण. आडराणी गवळणी हरीला सांगा ग कुणी हरीला सांगा ग कोणी निज मंदेरी निजने मी होते निज मंदेरी अवचिताला तुझा मुरारी दाढी येणीची गाठ बांधून करीतोय मस्करी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. नंतर भेटू अशाच छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.